अजित पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नगरसेवक किशोर मासाळ याची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी करण्यात आली आहे। अजित पवार यांच्याविषयी त्यांना आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं। आपल्या वक्तव्यावरून त्यानंतर माफी मागितली आणि नंतर मात्र ही ऑडिओ क्लिप आपली नाहीच असं म्हणत युटर्न घेतला। किशोर मासाळवर विनयभंगाचा गुन्हा देखील यापूर्वी दाखल झालाय। बारामतीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळ यांची अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। ज्या किशोर मासाळ यांना अजित पवारांनी बारामतीत बिनविरोध निवडून आणलं होतं, त्यांनीच अजितदादांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यानं संताप व्यक्त होतोय। पत्र द्यायचं होतं ना तटकरे साहेबांना। अजित पवारला दिलं तरी मला काय फरक पडायचा? वर जावं लागेल त्यासाठी मला। गेले तरी मला फरक पडायचा आहे? बिझी आहात का तुम्ही? नाही हो, ते रुपाली ताईंना त्रास होतोय। आम्ही ताईंना आम्ही एकच इथे आहे ना। मेली पाहिजे रुपाली ताई। अरे गप रे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो? मग ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे। अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, तर रुपाली मेली तर मला काय फरक पडायचा आहे? ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर किशोर मासाळ यांनी माफी मागितली। अजित पवारांच्या अपघात स्थळावर जात आपण आत्मक्लेश करणार असंही त्यांनी सांगितलं। त्या ऑडिओ क्लिप मध्ये माझ्याकडून आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल एक चुकीचं वक्तव्य गेलं। सुरुवातीलाच मी या वक्तव्याबद्दल मी समस्त अजितदादा यांचे कुटुंबीय, समस्त बारामतीकर आणि अजितदादावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हात जोडून माफी मागतो। सदर घटनेत मला पश्चाताप झाला असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी उद्या 9/6/2026 रोजी सकाळी 8:45 पासून स्वर्गीय अजितदादा यांच्या अपघात घटनास्थळी 1 दिवसाचा अन्नत्याग करून आत्मक्लेश करणार आहे। तो मीच बोललोय का याची चौकशी करा। माझ्या विरोधात कुणी षडयंत्र केलंय का याची चौकशी करा। आणि ती ऑडिओ क्लिप माझी नाही, त्या समोर व्यक्ती कोण बोलते तो संवाद मला माहिती नाही। आणि जर तो माझा असेलच ना तर माझा मोबाईल कुणीतरी मला ट्रॅप करून हॅक केलेला आहे। पक्षाने याची जरूर गंभीर दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे। या दादांच्यामुळे राजकीय जीवनामध्ये त्यांना स्थिरता मिळाली, त्याची गांभीर्याने नोंद आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्याच्यामुळे त्यांची तत्काळ हकालपट्टी पक्षातून करण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे। किशोर मासाळ यांची ही ऑडिओ क्लिप अतिशय गलिच्छ असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। अतिशय दुर्दैव आणि गलिच्छ आहे। आत्मक्लेश करणं वगैरे असं त्यांचं स्टेटमेंट आलंय, अतिशय खालच्या पातळीचं आणि दुर्दैवी आहे आणि अत्यंत वेदना आणि दुःख देणारी ती ऑडिओ टेप। महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना आमची अशीच विनंती असणार आहे की कोणी काही चिथवण्याचा प्रयत्न केला, त्या चिथवण्याच्या माध्यमातून आपल्या तोंडून दादांविषयी असे अपशब्द निघणं हे योग्य नाही। मी खरंच माहिती घेतलेली आहे किशोर मासाळाच्या बाबतीमध्ये, आपल्याच माध्यमातून दादागिरीचा काही फरक पडत नाही असं काहीतरी, पण तरी माफी मागितलेली ती मी वाचलं कुठंतरी, मीडियामध्ये कुठंतरी वाचलं। देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलेलं आहे। सेवाभावी स्वभावाच्या शिंदेंना मुख्यमंत्री करू असं बच्चू कडू म्हणाले, तर फडणवीसांनी दिल्लीमध्ये जावं हे ठरवण्याचा अधिकार कडूंना नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय। देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे। सेवाभावी स्वभावाच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करू असं बच्चू कडू म्हणाले, तर शिंदे मुख्यमंत्री व्हावे असं बच्चू कडूंना वाटणं काही गैर नाही, पण 2029 मध्ये फडणवीसच मुख्यमंत्री होणार असल्याचं परिणय फुके म्हणाले। शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच झाले पाहिजे आणि एक सेवाभावी वृत्तीचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्या शिवसैनिकांच्या जनतेचं मत आहे। आणि देवाभाऊचं प्रमोशन पण होईल ना, त्यांचं प्रमोशन व्हावं। एकनाथजी शिंदे साहेब येत्या काळात मुख्यमंत्री कसे होईल यासाठी ताकदीनं कामाला लागलो पाहिजे। देवाभाऊंचं प्रमोशन होणार आहे, कुठल्या पदावर देवेंद्र फडणवीसांना तुम्हाला पाहायला आवडेल केंद्र? म्हणून सर्वोच्च पद भेटलं पाहिजे। अखेरी महाराष्ट्राचा आवाज बुलंद होणं गरजेचं आहे आणि आम्ही देवाभाऊला त्या नजरेनं पाहतोय। 51.78% मतं घेऊन भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत आणि आता तर 217 आमदारांची सर्वात आतापर्यंतची सर्वात मजबूत सरकार आहे। त्यामुळं देवेंद्र फडणवीसजींनी दिल्लीत जावं हे निर्णय करण्याचे अधिकार काही कुणाला नाही आहे। सुनेत्रा पवार यांनी बारामती मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना फटकारले। अस्वच्छतेवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संतप्त झाल्या। बारामती मेडिकल कॉलेजबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या आणि यानंतर सुनेत्रा पवारांनी अचानक मेडिकल कॉलेजला भेट दिली। स्वच्छता काय म्हणतात?
कसं सुद्धा म्हणतात मला कसलंही चुकीचं दिसलं नाही पाहिजे पुसून गेला सांगा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बारामती मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना चांगलंच फटकारलं. बारामती मेडिकल कॉलेजमध्ये अचानक जात त्यांनी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. आणि तुम्ही आता हे सगळं कामाला लागा. मला कसलंही चुकीचं दिसलं नाही पाहिजे. हे त्रास होतो टाकायला कचऱ्यामध्ये. जास्त काम आहे तुम्हाला स्वच्छता करायला कसली स्वच्छता आता काय करता तुम्ही बाहेर शिकवायचं ही स्वच्छता आहे काय स्वच्छता करायला म्हणतात ते काय करतात दिवसभर फक्त मोबाईलवर ना फक्त मोबाईलवर ही उशी तर ही उशी ते औषधं हे काय स्वच्छता काय म्हणतात कसं स्वच्छता म्हणतात काय नाव आहे तुमचं नाव लिहून गेल्या काही दिवसांपासून बारामती मेडिकल कॉलेजबद्दल अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी अचानक भेट देत मेडिकल कॉलेजची पाहणी केली. मेडिकल कॉलेजमधील अस्वच्छता पाहून सुनेत्रा पवार चांगल्याच भडकल्या. मॅडम हे तुम्ही इथं ठेवायलाच नाही पाहिजे पुसून गेला सांगा. स्वच्छतेच्या बाबतीत अजित पवार अतिशय काटेकोर होते. अजित पवार यांच्या निधनानंतर कर्मचाऱ्यांमध्ये सुस्तावलेपण आल्याच्या तक्रारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी अचानक बारामती मेडिकल कॉलेजला भेट दिली. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. नीट पेपरफुटी, SIR यांच्यासह 5 मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा झाली. उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन तर सुप्रिया सुळेंनी प्रत्यक्ष हजेरी लावली. यामध्ये DMK आणि आप इंडिया आघाडीमधून बाहेर पडली. दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली आहे. SIRच्या निष्पक्षतेवरून सरन्यायाधीशांना पत्र लिहिणार. इंडिया आघाडीच्या बैठकीत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली. केंद्र सरकारनं देशातल्या परिस्थितीवर सर्वपक्षीय बैठक बोलवावी. हैदराबादमध्ये 1 ऑगस्टला इंडिया आघाडीची बैठक होणार. दर 2 महिन्यांनी इंडिया आघाडीची बैठक होणार. पुढची बैठक ऑगस्ट महिन्यात हैदराबादमध्ये होणार. अधिवेशनाच्या वेळेला विरोधी पक्ष नेत्यांच्या दालनात इंडिया आघाडीची बैठक होईल. शिक्षा मंत्री को तत्काल इस्तीफे की हम मांग कर रहे हैं, वो इस्तीफा देना चाहिए क्योंकि उनके कार्यकाल में नीट और CBSE परीक्षाओं में शामिल लाखों युवकों के साथ विश्वासघात हुआ है. काँग्रेसचं भूमिका दिसते आहे की या प्रादेशिक पक्षांना कुठेतरी सोबत घेऊन पराभव त्यांचा व्हावा किंवा ते ज्या पद्धतीने एकत्र घेऊन त्यांना संपवावं आणि मग एकच विरोधी पक्ष काँग्रेस अशा प्रकारचं काही डावपेच आहे का त्यांचा, अशा प्रकारची या ठिकाणी संशय येतोय. आम आदमी पार्टी नव्हती, DMK नव्हती, TVK नव्हती आणि काही लोक तर ह्या लोकांनी बहिष्कार घातला होता आणि काही लोक तर फेसबुकवर आले, फेसबुक लाईव्ह केला, दुसऱ्यांचा फेस न बघता निघून गेले. हे उद्धव ठाकरेबद्दल बोलताय सर तुम्ही? नाही, मला माहित नाही. दिल्लीमधल्या बैठकीला राहुल गांधी, ममता बॅनर्जी, सुप्रिया सुळे, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, खासदार अभिषेक बॅनर्जी, RJD नेते तेजस्वी यादव उपस्थित होते. तर उद्धव ठाकरेंनी VCद्वारे हजेरी लावली होती. तर तमिळनाडूमधल्या निवडणुकीनंतर काँग्रेसनं TVKला पाठिंबा दिल्यानं DMK बाहेर पडलीय. दुसरीकडे आपच्या संजय सिंह यांनी याआधीच आप पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडल्याचं जाहीर केलंय. विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवानंतर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिल्या. ममता बॅनर्जी बैठकीसाठी दिल्लीमध्ये असून त्यांच्या 2 खासदारांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी खासदारकीसोबत पक्षाचाही राजीनामा दिलाय. उद्धव जी ने 2-3 बातें कही. पहली बात थी कि अगर हमको लोकसभा चुनाव लड़ना है और देश में सत्ता परिवर्तन करना है, बीजेपी से लड़ना है, तो इस चुनाव में हमको प्रधानमंत्री पद का चेहरा लोगों के सामने लेकर जाना पड़ेगा. इस बारे में चर्चा करनी पड़ेगी. मुंबईमध्ये बेस्ट बसचा दादर प्लाझाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणामध्ये शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईतल्या दादरच्या प्लाझाजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झालाय.
या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत. बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. दरम्यान बस अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आलाय. या अपघातात बसचा वेग प्रचंड असल्यानं दुचाकीचं मोठं नुकसान झालंय. मुंबईमध्ये वारंवार होणाऱ्या बेस्ट अपघातांची पालिकेनं दखल घेतली आहे. गोकुळगीतेंची चर्चा झाली, उद्या सकारात्मक निर्णय होईल असं गिरीश महाजन यांनी म्हटलं. गोकुळगीतेंच्या कुठल्याही अटी नाहीत असं देखील गिरीश महाजनांनी म्हटले. उद्या गुड न्यूज मिळेल, महाजनांनी हे सूचक वक्तव्य केलं आहे. सविस्तर बोलणं झालेलंही आहे. गीते यांची माझी भेट झालेली आहे. सविस्तर बोलणं झालेलंही आहे. आता उद्या हा निर्णय होईल. उद्या पुन्हा काय निर्णय होणार आहे भाऊ? निर्णय सकारात्मक आहे का नकारात्मक? सकारात्मक निर्णय उद्या होईल. गोकुळ गीते यांनी काही अटी ठेवल्या आहे का? कुठली अटी शर्त? त्यांना काय अटी शर्त? त्याची कुठली अट शर्त नाहीये. ते म्हणतं फक्त मी निवडून येतो आहे, मला लोकांचा पाठिंबा आहे. पण मी सांगितलं महायुती आहे, आपल्याला असं करता येणार नाही. आणि त्यामुळे मी त्यांना आता सांगितलेलं आहे काही करून उद्या आपल्याला माघार घ्यायची आहे. मला वाटतं ते सकारात्मक निर्णय घेतील. गोकुळ गीते कधीपर्यंत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील? उद्यापर्यंत. उद्या तुम्हाला गुड न्यूज मिळेल.